नमस्कार सर. हां, नमस्कार, नमस्कार. बोला ना. तर आताच आमच्या भागामध्ये पाऊस झाला, चांगल्यापैकी चांगला झाला. हं, हं. आता बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही झाला. असा हं, हं. शेतकरी आता बऱ्याच चिंतेमध्ये आहेत. हं, हं. त्या शेतकऱ्याला आता तारखा तुम्ही त्या जिल्ह्याला तारखा पावसाचा कधी ते तुम्ही सविस्तर अंदाज द्या. नक्कीच मागील व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला, की 6 तारखेला सुरुवात करेल. 7 हं, तारखेला बऱ्याच भागांमध्ये नांदेड असेल, पूर्व विदर्भात तर सर्वदूर पावसाची नोंद सांगितलेली आहे आणि ती 2 दिवसात पूर्ण होईल म्हणजे 8 पर्यंत. आणि जे काही मराठवाड्यामध्ये 7 तारखेपासून सुरुवात करणार आहे. काही भागांमध्ये जालन्याच्या काही बंबळ पट्ट्यामध्ये, घनसावंगी पट्ट्यामध्ये 6 तारखेलाच दिवस मावळतो त्यांनी पोर्तुगीजसह पूर्तता पूर्ण केली आहे. हं, तरीही काही जरी भाग सुटले असतील, तरी शेतकऱ्यांना चिंतेचं काही एवढं मोठं वातावरण नाहीये. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसात 3 दिवसामध्ये पूर्ण आपली व्याप्ती पूर्ण करणार आहे. पण सगळ्याच भागांमध्ये चांदणभरी किंवा अतिमुसळधार पावसाची नोंद आपण व्यक्त केलेली नाहीये. याची नोंद घ्यायची आहे आणि याच्यामध्ये काय स्वरूप असणार आहे, की समाधानकारक पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार चांदणभरी पावसाची देखील नोंद होणार आहे. आणि ज्या भागांमध्ये पेंडवणी पाऊस झालेला असेल कालच्या तारखेला 6ला, आजच्या 7ला सुद्धा 8-9ला पुन्हा त्या भागांमध्ये रिपिटेशन जे आहे ते वाढतं राहणार आहे. म्हणजे एकंदरीत चांदणभरीपेक्षाही बीज पाणी पाऊस हा चांगला ठरणार आहे. हं. आणि जे काही चित्र आहे 7, 8, 9चं हे संततधार पासून रिमझिमचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये काळ्या कोट्ट फळ्या बरसत आल्यामुळे काही ठिकाणी चांदणभरीची कंडिशन राहू शकते. तर आजचं चित्र बघा, लातूरमध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल, 100% ची व्याप्ती नाहीये. नांदेडमध्येही बऱ्याच ठिकाणी 100% ची व्याप्ती आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, हिंगणघाट परिसरामध्ये 100% व्याप्ती आहे 3 दिवसामध्ये ह्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये 90 ते 91% ची व्याप्ती आहे ह्या 2-3 दिवसामध्ये. अहिल्यादेवीनगर परिसराची सर्वदूर पावसाची नोंद होईल असा अंदाज व्यक्त केलेला नाहीये. मागच्याही व्हिडिओ पाहू शकता. हं. पण यामध्ये दमदार ते चांगला दिलासा बऱ्याच ठिकाणी मिळू शकतो. जसं की शिर्डी परिसर असेल, नेवासा, संगमनेरचा पट्टा असेल. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर, गंगापूर, पैठण, अंबड परिसर सुद्धा समाविष्ट आहे कन्नड, सिल्लोडसह. धुळ्यामध्येही संततधार मागील 2 दिवसापासून चालू पाऊस आहे. जळगावच्या सर्व भागांना सर्वदूरची व्याप्ती राहणार आहे. धाराशिव पट्टा, सोलापूर पट्टा देखील पावसाच्या रडावरती पुन्हा एकदा येतोय आहे. आणि या भागांमध्ये धाराशिव, पंढरपूर या भागांना अहिल्यादेवीनगर सारखी परिस्थिती असेल. पण 3 दिवसामध्ये वातावरण जे काय आहे चांगलं असल्यामुळे यांना देखील दिलासा जो काय आहे तो कायम राहणार आहे. हं, हं. हं. आणि एकंदरीत चित्र जर आपण पाहिलं तर बिघडतं नाहीये, सुधारतं आहे. त्यामुळे आज जरी नाही झाला, तर उद्या होईल. उद्या जरी नाही झाला, तर परवा नक्की होईल. अशी याचं स्वरूप दिसतं आहे. आणि पाण्याचा जो काही मायक्रो थेंब होता, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं, की सूक्ष्म असे शितोडे पडायचे, ज्याने कपडे पण ओले होत नव्हते. त्या थेंबाच्या जाडीमध्ये जे काय आहे, बऱ्याच ठिकाणी बदल झालेले आहे. त्यामुळे हं. एकंदरीत चित्र जे आहे, ते दिलासा देणारं ठरणार आहे, तर काही ठिकाणी समाधानकारक आहे. दिलासा, समाधानकारक आणि चांदणबरी याचे 3 प्रकार आहेत. दिलासा म्हणजे 4-5 दिवस तर पुन्हा धरू शकतात, पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो. आणि दिलासा म्हणजे चांदणबरी म्हणजे जवळपास आठवडाभर जरी नाही आला, तर त्या भागामध्ये धुकू शकतं. हं, हं. आणि पेंडवणीमध्ये 8 दिवस तरी ती ओल जी आहे, ती राहू शकते. वापसा तर दुसऱ्या दिवशीच होणार आहे. पण ती तग धरून राहण्याची जी कंडिशन आहे, मालाला मरू न देण्याची कंडिशन आहे, ती बऱ्याचशा भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे. हं. सर हं. आता बऱ्याच शेतकऱ्याला अशी चिंता पडली की ह्या वर्षी काय दुष्काळ पडतोय का? हे बघा, दुष्काळी जर स्वरूप असेल ना, तर नुसतं बखाडी वातावरण आलं असतं. कडक ऊन, मालक करपणं, त्याच्यात बरोबर एकही आभाळाचा डिगुला न दिसणं किंवा ढगांची जी संख्या आहे, वातावरणाचं जे गोंगारण आहे, हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला नसतं मिळालं. जर हं. त्यामध्ये हे काही स्वरूप असतं दुष्काळाचं. आता एकंदरीत चित्र काय आहे, जे काय आहे 9 तारीख आणि 10 तारीख ही निर्णायक ठरणार आहे. म्हणजे या 10 तारखेनंतर वातावरण स्वरूप आहे ते कमजोर होत चालणार आहे. पण जर ह्या भागामध्ये सोडलेल्या भागांना, काही मोजक्या भागांना ते दुष्काळी परिस्थिती दिसू शकते. पण एवढंही लांबणीचं वातावरण आहे. पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होणारच आहे. 4 दिवसाला, 8 दिवसाला वातावरण हे ऍक्टिव्ह होत राहतं आहे. आता उदाहरणार्थ अ, 11, 12, 13 जूनमध्ये पाऊस बरसलाय. हं. त्यानंतर 14, 15, 16, 17, 18 तारखेला बऱ्याच भागांमध्ये त्यांनी पावसाने ताडण दिली आहे. परत 19 आणि 18च्या दरम्यान परत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाऊस ऍक्टिव्ह झाली. पुन्हा तोही थांबला 1 जुलैला आणि 30 जूनला लातूरच्या, नांदेडच्या पट्ट्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये काही ठिकाणी ऋतू बरसलाय. तर हं. याच्यातून जे काही सुटले होते ते ह्या पावसाने घेतले आहेत. म्हणजे 15 दिवसामध्ये पिकांना क्षमता जी आहे ती जमिनीमधून मिळणाऱ्या ओलीमधून होती आहे.
तर एकंदरीत ह्या भागामध्ये जर आता हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडतोय, पुन्हा 15 दिवस सहन करण्याची ताकद आहे ना, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. हम्म. आणि 16-17 नंतर पुन्हा एक लो प्रेशर येते. जरी आपल्याला पेंडवणी पाऊस झाला किंवा चांगला पाऊस जरी झाला असेल, दिलासा जरी मिळणार असेल ह्या 2-3 दिवसामध्ये, पुन्हा आठवड्यामध्ये जर पाऊस येत असेल, तर त्याला दुष्काळ कसं म्हणू शकतो? दुष्काळ म्हणजे काय आहे? सलग 1.5 महिना, 2 महिने पाऊस न येणं. आणि 2023 ची जर आपण गोष्ट काढली, 23च्या ऑगस्ट महिन्याची, तर दीड महिन्याचा खंड होता. तर काही भागामध्ये सव्वा महिन्याचा खंड होता. हम्म. त्याही भागामध्ये पिकांना माल असताना, फुलं असताना किंवा शेंगा असताना पिकं जिवंत राहिली आहेत आणि तो काळ मात्र खूप किचकट होता. अक्षरशः पिकांना सोडून द्यायची वेळ आली होती. तर त्या काळामध्ये पिकं आपली टिकली. हा काळ काय बेकार आहे का? याच्यामध्ये सापका शिपका चालूच आहे. त्यामुळे माझ्या वैयक्तिक अंदाजामधून एवढं सांगेल, की दुष्काळ हा जे काही चित्र आहे, हे थोडं डोक्यातून काढून आपल्यावरती असणारं कर्ज किंवा आपल्यावरती पाऊस कमी पडणं, यामुळे आपल्या डोक्यामध्ये अनुसूचित नावाचा जो काही प्रकार येतोय, की बाबा हे जीवन संपवणं वगैरे गोष्टी, तर हे शक्यतो तुम्ही डोक्यातून काढा. दुष्काळ नाही हा माझा तुम्हाला अंदाज आहे. पण मात्र तुमची परेशानी हा पाऊस नक्की करेल. पण त्यामधनं सावरले जा. टेन्शन घेऊ नका ह्या कामाचं आणि पाऊस जो आहे, तो प्रत्येक 8 दिवसाला, 4 दिवसाला ॲक्टिव्ह होत राहणार आहे. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी घाबरलाय कुठल्या गोष्टीला, तर ह्या वाऱ्याला घाबरलाय. आता वाऱ्याची मी सगळ्यांना स्थिती सांगितली, की जवळपास 6 जुलैपासून वारे हे विदर्भाचे कमजोर होतात आणि अक्षरशः तिथे कालपासून झाले सुद्धा आहेत. हो सर. मराठवाड्याचे वारे आपण सांगितले, की 7 आणि 8 जुलैला कमी होतील. तर तुमच्या भागामध्ये वाऱ्याची जी काही भरभर वाहणारी जी स्थिती आहे, ती आजपासून कमी झालेली असेल. आणि राहिला विषय 11 जुलै आणि 12 जुलैचा पश्चिम महाराष्ट्राचा वाऱ्याच्या बाबतीत, तोही ह्या 2-3 दिवसात कमी होते. आणि वारे कमी झाले ना, तर जे काही भागामध्ये 12-13 पासून आपण सांगतोय, की उघडीप मिळेल, त्याही भागामध्ये ऍक्टिव्ह पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे माझ्या वतीनं शेतकऱ्यांना एक विनंती असेल, की वातावरणाकडे पाहून घाबरले जाऊ नका. हम्म. हं. सर आतापर्यंत तुमचा अंदाज खरोखर ठरला आहे. आता शेतकऱ्याचा तुमचा विश्वास पण आहे. नक्की. धन्यवाद. हा. धन्यवाद सर. नक्की.